कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या मनी हरी. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या मनी हरी. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुके. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. तुका म्हणे हसे जन, नाही कान कये ठाई. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षीभूतम्. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दम्, ईशम् आनन्दिवल्लभम्. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. स्वयी भानुजो भानु आराधिलं, अयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला. हरिभक्तीला गोरी तारी समजता, नमस्कार त्या श्री संत एकनाथ. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यलक्ष्यम्. घोटिक्षेत्रे निवासनम्, तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम्. तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम्. वसुदेवसुतं देवं, कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. माझी वाणी तुझे वर्णे गुणा,
कोणी की भुलली नारी, कोणी की भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदने उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा गोविंद काळा कवतुके, देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदने उच्चारी, तुका म्हणी हासे जन पण नाही कान तई ठाई, कारण देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदने उच्चारी. आपल्या गायकवाड वस्ती गायकवाडवाडी वडकी येथील असणारं हे गणेश मंदिर, गणेश जयंती निमित्त असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. नाही कीर्तन झाले तरी सप्ताह झाला. काय म्हणलं मी? कीर्तन नाही झाले तरी सप्ताह होत असतो. सप्ताह म्हणजे काय माहिती? विना उभा केला आणि 7 दिवस 8व्या दिवसापर्यंत विनाचा मंदोळ ध्वनी असा या वातावरणामध्ये राहिला तो सप्ताह झाला, असं सप्ताहाचं शास्त्र आहे. आणि याच्या उलट विनाचा उभा नाही केला तर त्याला सप्ताह नाही म्हणायचं, मग त्याला कीर्तन महोत्सव नाव दिलं तरी चालेल, पण सप्ताह नाही. करोनाच्या कठीण काळामध्ये, आता एवढा कठीण काळ नाही, अगोदरचं वर्ष गेलं अतिशय कठीण काळ. कितीतरी लोक आपल्याला सोडून गेले, कोणाच्या नात्यातले गोत्यातले मान्यवर परमार्थ क्षेत्रातले बरेचसे लोक सोडून गेले. त्यावेळेचा काळ आता ही धामधुमीचा असा काळ होता, मृत्यूचा दर जास्त होता, घातक अशा प्रकारचा तो करोना होता. आता तसं काही घाबरण्याचं कारण नाही. आता जो करोना आहे याचा फक्त प्रसार झपाट्याने, काय याचा प्रसार झपाट्याने, परंतु प्रबोधनकारांचा प्रसार जसा झपाट्याने असतो ना प्रबोधनकारांचा, तेवढा कीर्तनकारांचा झपाट्याने नसतो. कीर्तनकार कसा चाकोरीला मांडलेला असतो, संप्रदायिक असते, कसंही त्याला बेताल जमत नाही, सिनेमात त्या चाली जमत नाही अजिबात. आणि त्यांची गिरायक वेगळी आणि आमची गिरायक वेगळी. हा पण त्यांची गर्दी जास्त पण दर्दी कमी असत. इथं गर्दी कमी पण दर्दी जास्त. विठ्ठल सुंदर मंदिर आहे. आपली घरे जेवढी सुंदर तेवढी मंदिरं सुंदर नसतात. म्हणजे आमच्याकडचं सांगतो, बांधायचं म्हणून बांधायचं, व्यवस्था नाही, गोठाबारा साप आपला अशी मंदिराची कंडिशन असते. बांधता कशाला सांगितलं कोणी बांधायला? मंदिर पवित्राचं लक्षण. घरामध्ये भक्ती करता येते पण घरामध्ये पावित्र्य नसतं म्हणून मंदिर बांधायची. पण आमच्याकडे आता मंदिर विवाह स्थळ झाले भाऊ. माऊलींची आळंदी बिघडवली समाजाने, तर बाकी त्यांचं काय? सगळ्या धर्मशाळा बुक कशा करता? अखंड हरिनाम सप्ताह करता नाही. 12 महिने गजर चालला पाहिजे धर्मशाळेमधून. बाहेरचे जाऊन तिथं सप्ते केले पाहिजे. आम्हाला सप्ताह करायचा आहे. पण आता विवाह स्थळ झाली सगळी, धर्मशाळा, मठ, मंदिर. गावामध्ये मंदिर असावं, मंदिरात देव असावा. बऱ्याच ठिकाणी मंदिरच आहे, मंदिरात काय नाही. देवाची मूर्ती नाही म्हणत मी. देव वेगळा, मूर्ती वेगळी. आपल्या आजोबाचा फोटो वेगळा आणि आपले आजोबा वेगळे, काय एकच? तसं मूर्ती आहे आणि देव दोन्ही वेगळे. फक्त अंतःकरणात श्रद्धा निर्माण होण्याकरता मूर्ती आहे आणि देव तुमच्यात आहे. नाही, तुम्हीच देव आहात. काही ठिकाणी मंदिरच नाही. गाव कसलं ते मंदिर नाही. काही ठिकाणी मंदिर आहेत तर मंदिरात देव नाही. काही ठिकाणी मंदिर आहे, मंदिरामध्ये देव आहे, पण बाहेर भक्तांची संख्या फार रोडावली, भक्तच नाही. काही ठिकाणी भक्त एवढे तर त्यांना मंदिर नाही. घाटकोपर सारख्या ठिकाणी आम्ही 77 पासून राहतो. दुसऱ्याच्या मंदिरावरती आम्ही 15 दिवसाची एकादशी साजरी करतो. खंड नाही अजूनपर्यंत दुसऱ्या मंदिरावर. अशी स्थिती आहे. असो, परमार्थ जो आहे हा परमार्थ मोठं धन आहे. हे बाकीचं जे धन आहे ज्याच्याकडे सगळं जग त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या धनाच्या पाठीमागे लागले. करोनी Thank you.
पुन्हा कामाले घर सगळ्याचं सोंग करता येते, परमार्थाचं सुद्धा सोंग करता येते. अभंगाचा अनुभव मला आहे की नाही म्हटलं पाहिजे, पण तंतोतंत मांडणी करणार नाही. काला करणं वेगळं आणि काल्याचं कीर्तन करणं वेगळं. काल्याचे कीर्तनकार भरपूर मिळतील, पण काला करणारे कीर्तनकार नाही मिळायचे. दही गाईचं मडकं बांधणं फोडलं काला वाटणं याला काला नाही म्हणत. हा नंबर 3चा काला आहे. 3 प्रकारची काले आहेत. एक जो काला आहे 1 नंबरचा काला, तो काला असा आहे. विवेक चुडामणी ग्रंथामध्ये त्या ठिकाणी विद्यारण्य स्वामी अर्थात शंकराचार्य म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोट्यावधी ग्रंथ असले तरी अर्ध्या श्लोकामध्ये मी त्याचं तात्पर्य सांगतो. काय अर्ध्या श्लोकात तात्पर्य आहे? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो परब्रह्मैव न परः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव आणि परब्रह्म वेगळे. जीव एक परब्रह्म आहे, देव एक माणूस आहे. हा तो देव आहे, जीव आहे. हा जीव नसून हा परब्रह्म आहे आणि याचा अनुभव सद्गुरूंनी त्यांना आणून देणं याला काला म्हणतात. हा 1 नंबरचा काला, जीव ब्रह्माचं ऐक्य याला म्हणतात काला. आणि हा काला ज्यांचा झाला त्यांनी ही मडकी फोडायची. हा प्रतीक काला आहे, आमचा झालाय हे सांगण्याकरता. आणि तुम्हाला करून घ्यायचं असेल तर या याद तरी या रे
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. हा एक नंबरचा काला आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य करून देणं याला काला म्हणतात. दुसरा जो काला आहे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला गोविंदी, भगवंताचं गुणवर्णन करणं हाही काला आहे. आणि तिसरा काला हे मडकं आणि त्याच्यामध्ये दहीलाही ते फोडणं, असे 3 प्रकारचे काले आहे. असा हा जीव ब्रह्म ऐक्याचा काला जो आहे, कोणाचा कोणताही संप्रदाय असो, कोणाचा कोणताही पंथ असो, कोणाचा कोणीही गुरु असो, त्याने दिलेलं साधनही कोणतं असो, पण त्यांनी काला झाला असेल तर बघा बरं का तपासून पाहायचं काला झालाय का आपला. नसन झाला तर काला केल्याशिवाय मरू नका. जन्म मरण जर तुम्हाला त्या ठिकाणी आपलं चुकवायचं असेल तर ही काला झालाच पाहिजे. म्हणून संप्रदायामध्ये एक रीत आहे. काय आहे की कोणत्याही कार्यक्रमाची सांगता करायची असेल तर काल्याने केली जाते. म्हणजे याच्या मागचा उद्देश असा आहे की साधन कोणतंही जर असलं, श्रीगुरु कोणताही असला, संप्रदाय कोणता असला, तरी त्या साधनाने काय झालं पाहिजे, काला झाला पाहिजे. कोणता काला? जीव आणि ब्रह्माचं काय झालं पाहिजे, ऐक्य झालं पाहिजे. जीव हा शिव नसून ब्रह्म आहे, परंतु काही प्रतिबंध निर्माण झाल्यामुळं त्याला त्या ठिकाणी तो स्वतःला जीव समजायला लागला. याचं कनेक्शन जे जोडलं गेलं हे देहाकडे जोडलं गेलं. देह म्हणजे मी आणि देहाच्या संबंधाने असणारे माझे, असं चुकीचं कनेक्शन जोडलं गेलं. ते कनेक्शन काढून मी ब्रह्म आहे इकडं ते कनेक्शन लावायचं आणि ब्रह्मस्वरूपाचा आनंद लुटायचा, याला काला म्हणतात. विठ्ठल. आणि असा प्रकारचा जो काला आहे हा गोकुळामध्ये द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं केला. आणि त्याच्यानंतर झाला का नाही तर आजही चालू आहे. कलियुग चालू आहे तरी त्या ठिकाणी काला चालू आहे. एक तर भगवान परमात्म्याला काला करता येतो आणि दुसरा फक्त संत मंडळींना काला करता येतो. याला तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे. सगळ्या गोपाळांना सांगितलं भगवान परमात्म्यानं, सगळे माझ्या माग माग या. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पोटभर तुम्हाला देतो, माझ्या बरोबर फक्त या माझ्या माग माग या. आपण सुद्धा भगवंत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं, म्हणजे काला प्राप्त होतात. मार्ग दाबून गेले तुम्हाला पोटभर देतो. याचा अर्थ संत ज्या मार्गाने गेले, देव ज्या मार्गाने गेले, ज्या ज्या पद्धतीने त्यांनी साधना केली काला प्राप्तीची, जीव ब्रह्माच्या ऐक्याची, त्याच पद्धतीने साधन करायचं, आपल्या मताने करायचं. आपली प्रकृती बिघडली तर कोणत्या कोणाचा सल्ला घेतो? वकिलाचा, बरोबर नाही, कोणाचा म्हणजे ऐकताय डॉक्टरांचा सल्ला घेतो. केसचा काही संबंध असेल, तक्रारीच्या संबंधाने कोर्टात जायचं असेल तर कोणाचा सल्ला घेतो? वकिलाचा घेतो. शेतीच्या संबंधानं तालुक्यातला जिल्ह्यातला उत्तम शेतकरी असेल त्याचा सल्ला घेतो. एकरी तुम्ही एवढं उत्पन्न कसं काढता, कोणाचा सल्ला घेतो? शेतकऱ्याचा घेतो. आणि परमार्थामध्ये त्या ठिकाणी काला कसा करायचा, कोणाचा सल्ला घ्यायला पाहिजे? संतांचा. बुवांचा नाही, महाराजांचा नाही. बुवान महाराज आमच्यासारखे लय भेटते, पण संत महात्मे पाहिजे.
संत आणि बुवा महाराज दिसायला सारखे असतात. दोन्ही दिसती सारखी परिवर्तन जाणे तो पारखी. आणि जे संत आहेत ते संत त्याला म्हणतात जे या देहाचं तादात्म्य ज्यांना नाही, जे वृत्तीवरच नाही, त्यांना त्या ठिकाणी संत ही बनली. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनकी काही ताना तोना नामस्मरणा वाचोने. नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग न सांगणारे, कोणताही तानाटोना न करणारे, त्याला त्या ठिकाणी संत असं म्हणतात. दुसरं कोणालाही नाही. तुकोबारायांना विचारलं, तुकोबारायांनी सुद्धा शपथ घेऊन सांगितलं, आम्ही नामाचे धाम आम्ही नामाचे धारक नेनो प्रकारानिक सर्व भावेक विठ्ठलची प्रमाण. संतांचे संगती मनोमार्ग गती नाकाळावा श्रीपती. आणि आपल्या मनानेच गेलं तर पण मनोमार्ग गेला तो परमार्थ संतांच्या सल्ल्याने करावा. परमार्थ संतांच्या सल्ल्याने बैसता संतांची संगत. कळू आले कधी कळू आले संतांच्या संगतीत बसता. आपुली कोणीच नव्हती निश्चय चित्ती झाला का? करोनाच्या काळात तरी झाला का? काय म्हणले आपण डोळ्यांनी पाहिली ना आपल्या सगळ्यांची? नाही पाहिलं. अजूनही निश्चय होईना का आपलं पोलीस नाही ते. आणि भक्तीकडे वळावं, देवाकडे वळावं, परमार्थाकडे वळावं. आता तरी व्हायला पाहिजे ना. क्वारंटाईन करतानाच पाहिजे असेल ना आपण. कोण म्हणलं का नाही यांना माझ्या बरोबर पाठवा. आणि जर म्हणलं यांना माझ्या बरोबर पाठवा तर गेलं का कोणी त्याच्या बरोबर? आई नाही गेला, बाप नाही गेला, पोरग नाही गेलं, बायको म्हणली नाही. बापरे, आहे का कोणी कोणाचं? नाही रे नाही कुणाचे
कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व हिंडातील तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोण. कोरोनाच्या काळात आपल्या बरोबर आले नाही तर अंतकाच्या वेळेला येतील काय आपल्या बरोबर आहे. तुका म्हणे तुझं सोडली ना कोणी एका चक्रपाणी वाचवलिया. म्हणून त्यांच्या मागे जाऊ, देवाच्या मागे जाऊ, संतांच्या मागे जाऊ. त्यांनी सांगितलं याला तरी यारे लागे अवधी माझ्या मागे. माझ्या गोपाळांना सांगितलं माझ्या मागे या, पोट भरून देतो तुम्हाला. कारण याने पाहिलं हे जे सवंगडी आहेत ना आपले, आपला अवतार कशा करताय, सवंगड्यांचा अवतार कशा करताय, भगवंताचा अवतार कशा करताय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षणा करता अवतार आहे कोणाचा? देवाचा. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळसी भक्तजना. आणि संतांचा अवतार कशा करताय त्याच कार्य करताय. धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. देवाचा अवतार धर्म रक्षावया अवतार घेसी. दोघांचाही हेतू एकच, कार्य करायची पद्धत फक्त वेगळी. देव काय करतो? भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. संत मात्र तशी नाही. दुरितांचे तीव्र जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो देवांशील तो ते लाभो प्राणी जात. संतांचं एकदा त्याच्यातलं तिमिर गेलं, अज्ञान गेलं, अविद्या गेली तर खाली काय राहील? काय वाईट आहे तेच जावो त्या आखड सरसकट जावो. त्याच्यात जे वाईट आहे एवढं ते बाजूला गेलं तर खाली उरला तो देव आहे. या दृष्टिकोनातून संत आणि देवाचं कार्य एकच आहे. संत तरी कोण आहे? देवच संतांच्या रूपाने आलेले. देवच काय करतोय? संतांच्या रूपाने अवतीर्ण झाले. विठ्ठला विठ्ठला येथे 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 उपकारासाठी
सर्वसामान्य जनांना प्राप्त करून देण्याकरता त्यालाच काला म्हणतात. आत्मानंद, परमानंद, परमानंद, भक्तीचा आनंद सर्व जनांना प्राप्त व्हावा याकरता भगवंत संतांच्या रूपाने अवतीर्ण झाले. विठोबाचा प्रेम भाव, संत वेगळे नाही. देवते संत नाही तर त्या प्रतिमा निमित्ताला त्या प्रतिमा आहेत, नाही तर देव आणि संत हे दोन वेगळे नाही. आणि म्हणून तुकोबारायासारख्याने म्हणावं, जे जे घेतले अवतार तुका त्यांच्या बरोबर. जेवढे जेवढे भगवंताचे अवतार झाले त्या त्या वेळेला तुकोबाराय म्हणतात मी त्यांच्या बरोबर होतो. आणि तुम्ही नव्हते असं नाही, तुम्हाला स्मृती नाही, आठवण नाही. ज्या इथे आलेला प्रत्येक जण भगवंताच्या बरोबर होता, कुणी नाही. जे नव्हते ना ते घरी आहे. इथं आलेला प्रत्येक जण भगवंताचा एक शंका व्हायला संगती लागलेली आहे तुम्हाला. तुम्ही होता राम राजा आम्ही तुम्ही होता राम राजा आम्ही वानर. तुकोबाराय म्हणतात तुम्ही होता रामराजा आम्ही वानरांच्या फौजा. तुकोबाराय तर जांबुवंत नावाचा वानर असतील, ज्यांचा परमार्थामध्ये श्रेष्ठ अधिकार आहे, ते देवाच्या जास्त जवळ असतील. आणि तुम्ही आपण एखादं साधं माकड किंवा वानर असू, पण देवाच्या कार्यात मदत केली आणि म्हणून इथे आहोत. पण होतो आपण नक्की. निद्रा केली होती पायी सगळेची लंका घेतली की वानर गोपाळ गाई संगे फिरत असो. जेव्हा तुम्ही झोपले होता त्यावेळेला तुमच्या पायाजवळ आम्ही बसलेलो होतो. तुकोबाराय म्हणतात निद्रा केली होतो पायी सगळेची लंका घेतली की. लंका घेतली त्यावेळेला वानर होतो. वानर आणि गोपाळ गाई सुद्धा. कुणी गाईच्या रूपानं होतं, म्हणजे काहीतरी चुकलं म्हणून प्राण्याच्या जन्माला गेला, पण कर्म चांगलं होतं म्हणून कृष्णाची गाय झाली. कोणाची गाय झाली? बलरामाची गाय झाली, गोपाळांची गाय झाली. कसायात सापडणारी गाय नाही झाली. कसायाच्या हाती ज्या ज्या गाया सापडतात त्या गायांचं कर्म आहे तसं.
असं आहे, कर्मानुसार ही सृष्टी चाललेली आहे. वानर गोपाळ गाई सगळे घेऊन फिरत असो, किंवा शुकमुनींनी त्या मेरू शिखराला जाऊन समाधी साधली. तुका म्हणे कधी होतो मी जाऊन आलेले साधली समाधी. तुका म्हणे कधी होतो आम्ही नाही अधिकारीचे आम्ही संतांना त्याचं स्मरण आहे, आपल्याला स्मरण नाही एवढंच, पण तुम्ही आपण बी होतो बरं. आणि म्हणून सवंगड्यांच्या रूपानं त्यांना आनंद देण्याचं ज्या वेळेला देवाने ठरवलं, एक स्वतंत्र असं गोलोक धाम आहे. जसं सत्यलोक आहे, मृत्यूलोक आहे, 14 भुवनाची म्हणतात, स्वर्ग मृत्यू पाताळ, ओम भू भुव स्वः, हे गायत्री मंत्रात सांगितलेले हे सगळे जे लोक आहेत. याच्यामध्ये एक या ठिकाणी वैकुंठ लोक आहे, एक गोलोक धाम आहे. त्या गोलोक धामामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, एका जागी बसून काही करमत नाही म्हणून. आणि म्हणून त्यांनी इथे वृंदावनामध्ये गोकुळामध्ये अवतार घ्यायचे ठरवलं. मग सवंगडी कुठून आणायचे म्हणले, हेच देवतांना आपल्या बरोबरचे जे आहेत त्यांनाच घ्यायचे. मग त्या देवतांना सांगितलं, तुम्ही यादव वीर व्हा, आपण चला अवतार घेऊ आता. बळीरामानं सांगितलं, शेषाने सांगितलं, मागच्या अवतारामध्ये बळीराम होऊन मी तुझ्या बरोबर राहिलो, आपलं लक्ष्मण होऊन तुझ्या बरोबर फिरलो, मला खरंच खूप श्रम झाले, आता मला अवतार घ्यावंसं वाटत नाही, विश्रांती घ्यावी वाटत. भगवान परमात्मा एवढा चतुर त्यांनी सांगितलं बरं का, तू आता थोरला हो, मागच्या जन्मामध्ये माझी आज्ञा पाळली, आता तू थोरला हो, मी तुझी आज्ञा पाळली. पण या निमित्त दादाला विचारल्यासारखं करायचं आणि सगळं याच्याच मनात करायचं, हा एवढा हुशार करायचा कृष्ण. दादाला नुसतं विचारल्यासारखं करायचं. सुभद्रा दुसऱ्याला द्यायची ठरलेली, शिशुपालाला द्यायची ठरली, परंतु याला कोणाला द्यायची, अर्जुनाला द्यायची. सगळं सांगितलंय. अंबिकेच्या मंदिरात यायचं तिला सांगितलं, जायचं सांगितलं, अर्जुनाला तिथं संन्यासाच्या वेशामध्ये यायचं तिला पळवून न्यायचं हे सांगितलं. हे सगळं प्लॅन यांनी केलं आणि दादाला नुसतं विचारल्यासारखं केलं. प्लॅन ते याचे हे पास म्हणले, ठीक आहे चला अवतार घेऊ आता. अवताराची सिद्धता झाली, परंतु त्या ठिकाणी जी राधा होती त्या राधेने सांगितलं, जसं ऐसा विटेवर देव कोठे, ऐशी चंद्रभागा ऐसे हिमातीरा, ऐसा विटेवर देव कोठे, तसं या मृत्यू लोकांमध्ये गेल्यानंतर इथे जे वृंदावन आहे, इथे जे गोकुळ धाम आहे, ही माझं तिथं नसणार आहे, मला नाही यायचं. कृष्णाने सांगितलं, राधे तुझ्या करता हे गोलोक धाम असंच असं मी खाली उतरवतो, पण तू आल्याशिवाय आनंद नाही. राधा कोण आहे? राधा ही काय प्रियसी आहे काय कृष्णाची? कृष्ण एक व्यक्ती आहे, त्याची प्रियसी आहे का? नाही. राधा नाम भक्ती, भक्तीचा परमोच्च बिंदूच्या भक्तामध्ये उतरला, तिला राधा ही संज्ञा आहे. जिथं कृष्णाचं स्मरण केल्यानंतर सारखी धारा लागते, तिचं नाव राधा आहे.
तुमच्या डोळ्यामधून भगवंताचं नामस्मरण करताना कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे अशी जी स्थिती आहे, अशी ज्याची होती त्याचं नाव राधा आहे, तिचं नाव. मग तो प्रकृतीनं पुरुष का असेल, नाही तर स्त्री का असेल ना, प्रकृती तिचं नाव राधा आहे. कोणीतरी विषयी भावनेला चरित्र रंगवतात हे फिल्मवाले, त्यांना काय कळतं? फिल्मवाल्यांना काही रंगीत येत आणि त्यात आमच्यासारखे महाराज अजून भर घालतात. तसं नाही येते. जेव्हा भागवतामध्ये भगवंताने ओवी सांगितली उद्धवाला, एकनाथ महाराज वर्णन करतात की राधा सुंदर होती म्हणून तिच्या नादी मी विषय भावनेने लागलो असेल, पण तीच ठिकाणी वाकडी असणारी कुब्जा तिच्यावरती मी तेच प्रेम केलंय. कोणतं प्रेम केलं असेल जरा डोक्यात घ्या विषयी माणसांनी. कुब्जा काय सुंदर होती मनोन तिची मजा ती प्रीती, अरे राधा प्रार्थी वना प्रती काय विषयासक्ती लागोनी. रमा माझ्या पट्टा तिरावी ती सेवेसी लाविली चरणी, खांदी वाहिल्या गवळणी भक्त शिरोमणी गोपिका. लक्ष्मीला पाण्याची दासी केलं, पण माझे भक्ती करणाऱ्या जवळ गवळणींना मी खांद्यावर वाहिलं रे. काय प्रेम आहे त्या गवळणींचं, त्या गोपाळांचं. आणि म्हणून त्यांच्या त्या कोण आहेत त्या गवळणी? राम अवतारामध्ये अयोध्यावासी जनांनीच्या वेळेला प्रभू रामचंद्राचं रूप पाहिलं आणि त्या रूपावरती भाडे आसक्त झाले नर आणि नारी. नारी भारती त्याबरोबर नाही, नर सुद्धा. आणि इच्छा व्यक्त केली आमची प्रकृती स्त्री बनावी आणि तू आमचा पती बनावास पुरुष प्रधान म्हणून. प्रभू रामचंद्रानं सांगितलं या अवतारामध्ये एक पत्नी, एक वाणी आणि एक वचनी असल्यामुळं तुमची मी इच्छा पूर्ण करू शकत नाही. पुढच्या अवतारामध्ये तुम्हाला मी हे सुख देईल. आणि ते अयोध्यावासी सगळे जन कृष्ण अवतारामध्ये गोपिका गवळणी गोपाळ झाले. एवढंच नाही, सीता स्वयंवराच्या वेळेला राजा जनकाच्या मिथिला नगरीमधले जेवढे स्त्री पुरुष होते प्रभू रामचंद्रांचं रूप पाहून भाळले, हीच इच्छा व्यक्त केली. भगवंत म्हणले या जन्मात नाही, एक वाणी एक पत्नी एक वचनी मी आहे, पुढच्या जन्मामध्ये तुमची इच्छा पूर्ण करीन. ते जन गवळण आणि गोपिका. दंडकारण्यामध्ये अनेक ऋषीमुनी या परमात्म्याच्या प्राप्तीकरता चिंतन करत होते. प्रभू रामचंद्रांना त्या कुणी दगड स्वरूपाला प्राप्त झाले, झाडा स्वरूपाला प्राप्त झाले. चिंतन करता करता अरे त्यांच्या भेटी करता वनवास घेतला होता ना, पित्याचं निमित्त केलंय, पितृवचना करता गेला म्हणून काही त्याने दोष दिला नाही. वनवास संपून आल्यानंतर कौशल्याच्या पाया अगोदर पडायच्या ऐवजी पहिलं कैकेयीच्या पाया पडले. कारण तुझ्यामुळं अनेक ऋषी मुनींचा मला उद्धार करता आला. जर राज्यकारभारावर बसलो असतो तर यांचा उद्धार आणि माझ्या अवताराचं प्रयोजन सिद्धच झालं नसतं. म्हणून पहिलं कैकेयीचे घेतले आणि त्या गोपिकाच्या रूपाने अजून वेदामध्ये असणाऱ्या ज्या श्रुती आहेत, श्रुती रूपाने भगवंताची त्यांना प्राप्ती होईना आणि त्या गोकुळाप्रती अवतरल्या. त्या जान वेद गर्भीच्या श्रुती गवळणी, त्या जान वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती. आणि म्हणून या अवतरल्या गोकुळाप्रती. कुठं अवतरल्या? गोकुळामध्ये, सामान्य अधिकार नाही. आणि मग त्या गोपाळांना सुख देण्याकरता भगवंतानं हे चौर्य कर्म करायला सुरुवात केली. ज्याच्या घरी 1,00,000 गायी आहेत तो तुमच्या दह्या दुधाची चोरी करील का? जो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे तो दही दुधाची चोरी करील का? ही लीला आहे तुम्हाला आपल्याला भक्तांना आनंद मिळण्याकरता. वास्तविक त्यांनी जी चोरी केलेली आहे ती कोणती चोरी केलेली आहे? चित्त चोरी रे नंदाच्या, चित्त चोरी रे नंदाच्या गाणे तुका म्हणे. काय चोरलं गवळणीचं? काय चोरलं कपाळांचं? चित्त चोरलं, चित्त. हरिने माझे हरिने
एकदा टाळ्या वाजवा म्हणतो म्हणता परमार्थ करायचं तर काय लागत माहिती? संसार करायचं तर लागतं वित्त, शरीरामध्ये असावं लागतं पित्त, आणि परमार्थात असावं लागतं चित्त. आमचं नुसतं मडी बसलेली असतात कीर्तनात आणि झटका मारतात घरच्या कुलपाला दार लागलं तर नाही. तुकोबाला वर्णन करतात जवळे नाही प्रपंच चालण्याकरता वित्त असावं लागतं, शरीर चालण्याकरता पित्त असावं लागतं. संपूर्ण पित्त शरीरात नसेल तरीही जमणार नाही, अजिबात नसेल तर. आणि परमार्थामध्ये असावं लागतं चित्त. आणि ह्या प्रवळीचं चित्तच भगवंताने चोरलं. काय चोरलं? चित्तच चोरलं. मथुरेला दही दूध विकायला निघाली ही गवळण. दही घ्या, दूध घ्या असं म्हणू लागली. आणि कृष्णाचं स्मरण झालं. वेणुनाद कानावर आल्याबरोबर दही घ्या दूध म्हणणारी गवळण काय म्हणायला लागली? गोविंदुधा कोणी दामोदर आंघोळी करती नाही त्यांच्या अंगात रोज आंघोळी करते यांच्यात आला तर बिघडलं पुढे. काय म्हणत होती? काय म्हणायला लागली? दही घ्या दूध म्हणणारी गवळण सोड, गोविंद घ्या दामोदर घ्या. आणि मग तुरीची होती तिला अनुभव आहे त्या गोष्टीचा. ती डोके फिरून मध्ये गोकुळची गवळण नाही. तिला कन्हैयाचा वेध लागलेला आहे, तिचं चित्त वेधलेलं आहे.
आणि ही संसारात रत असणारी ही मथुरीतली, आणि ती हसत होती. तव तव हसती मथुरीच्या गवळणी. तिला अनुभव नाही ना मथुरेच्या गवळणीला हे काय झालं. ती म्हणली ए ते मला पावशे, गोविंद घ्या म्हणते ना ते पावशे. त्या गवळणीचा भाव कसा होता, खरंच देव आहे माझ्याजवळ. डेऱ्यामध्ये हात घातला, जवळ हातात लागलं, काढून दाखवला, हा घे म्हणजे लगेच सगुण रूपात प्रगटला. त्याचा काय होता तसा, गवळणीचा काय होता. देव सर्वत्र आहे पण आपला भाव तसा नसल्यामुळे आपल्याकरता प्रगटत नाही. गवळणीचा भाव तसा होता, देव प्रगटला लगेच सगुण रूपामध्ये तिथे. प्रल्हादाचा भाव त्या पद्धतीने होता. कोपोनिया पिता मुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी कोठे मधला एरू मने काष्टी पाशाने सकळ आहे वनमाळी तेथे तेथे. खांबावरी लात मारी दुर्जने, खांबावरी लात मारी दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने. त्याच्यामधून हिरण्यकश्यप प्रगट झाला. नरसिंहाचं अर्ध शरीर वाघाचं आणि अर्ध शरीर त्या ठिकाणी मानवाचं वाघ फाडला. सर्वत्र आहे परमात्मा पण त्याचा भाव कसा असावा लागतो. प्रल्हादाचा भाव कसा होता, गवळणीचा भाव कसा होता. तुमचा आपला भाव सांगतो, तुमचा आपला सांगतो. सणासुदीला आपण पोळ्या करतो, हिंदू संस्कृती आपली, आणि देवाला नैवेद्य दाखवतो की नाही, दाखवतो. मग मला सांगा तुम्ही देवाला नैवेद्य बनवता आणि पोळ्या बनवता. तुमच्याकरता पोळी बनवताना अशी एवढी एवढी छोटीशीच असते बरोबर ना, एवढीशीच, याच्यापेक्षा मोठी नाही. असं का, मोठी असते हा तवे एवढी आहे का. आणि देवाला नैवेद्य बनवतो तो केवढा असतो, एवढा एवढा. का बरं, तवे एवढा असल्यावर त्याचं पोट दुखल का. नाही नाही, तुम्हाला चांगलं माहितीये देव नैवेद्य खात नाही. मग दाखवायचा तडाखा चालूच आहे, दाखवितच काय खात नाही तो. दामाजी पंताजी पाठवला, आज मला काम आहे, आज नैवेद्य घेऊन नामा तू जायचं. नामा रवडामध्ये गेला, नैवेद्य ठेवला. पांडुरंगाला सांगितलं लवकर उरत, पोरं खेळायला गेली, मला पोरांमध्ये खेळायला जायचं. 10 मिनिटं उभं राहिलं पण देव काय खाईना, हलतालच नाही देवायचं. नामदेवाला वाटलं देव नैवेद्य रोज खातोय, माझ्या बापाने दाखवलं. कदाचित भूक नसून थोडा टाइम लागत. अजून 10 मिनिटं उभं राहिलं, 20 मिनिटं झालं, देवा हालचाल नाही, काय नाही काय नाही असलं असं तू. मग रागावला नामदेव, हाताचा बदल झाला का काय. रोज माझा बाप येतो त्याच्या हातचा खातो, आज माझ्या हातचा खात नाही. बर आता फक्त 5 मिनिटं आहेत माझ्याकडे शेवटची. मी कीर्तनाचं सांगत नाही, नामदेवाची गोष्ट सांगतोय. कीर्तनाचा अजून अर्धा तास आहे, अजून अर्धा तास. तुम्ही घाबरू नका, मी वेळेमध्ये कीर्तनाचं बोलणार आहे. मग 5 मिनिटं म्हणजे माझ्याकडे. कोण म्हणलं, नामदेवराव म्हणले. या 5 मिनिटामध्ये जर तू त्या ठिकाणी नैवेद्य खाला नाही तर तुझ्या चरणावर डोकं आपटून शिव दे. एका लहान मुलाला अशा माळ घालायची होती. माळ घालण्याकरता आला, अनुग्रह घेण्याकरता माझ्या समोर आला. मी त्याला म्हटलं कशा करता आला, आणि एक श्रीफळ नारळ मी घेऊन आला. पण तरी सांगितलं असं दानकर माणसांनी गुरुच्या भेटीला दर्शनाला जाताना मोकळ्या हाताने जाऊ नये. देवाच्या भेटीला, ब्राह्मणाच्या भेटीला, साधूच्या भेटीला आणि रोगी माणूस असतो आजारी हॉस्पिटलमध्ये त्याच्या भेटीला, या 4 जणांच्या भेटीला मोकळ्या हाताने जाऊ नये. मग सांगतो तुम्ही ना, देवाचं ठीक आहे, साधूचं ठीक आहे, गुरुचं यांचं सगळ्यांचं ठीक आहे. यांच्या भेटीला रिक्त असताना जाऊ नये, पण रोगीच्या भेटीला का रिक्त असताना जाऊ नये, त्याचं कारण आपण आजारी पडल्यावर त्यांनी घेऊन यावं म्हणून. दुसरं काहीच नाही कारण. तर मग या पद्धतीनं काय विषय चालला आपला. नामदेवरांनी सांगितलं दूध पियो रे गोविंदला. पण भगवान परमात्माची काही हालचाल नाही. आता मी पोराचं राहिलं सांगायचं, त्याला सांगितलं त्याने ते श्रीफळ पुढे ठेवलं. कशा करता माळ घालायची, मग देव भेटण्याकरता. म्हणलं या नारळामध्ये देव आहे, डोक्याने नारळ फोडायचा लगेच देव भेटणार तुला. मी हे बोलत असताना मी सावध होतो. कोणाचा भाव काय असेल मला सांगता येत नाही. 2 सेकंदाकरता माझं चित्त जर इकडे तिकडे गेलं असतं तर एक तर नारळ फुटला असतं नसतं, पोराचं डोकं फुटलं असतं. मला असं डोकं धरावं लागलं. काय तीव्रता आहे का.
त्यात केवढा भोळा भाव आहे. मी म्हटलं या नारळामध्ये देव आहे. डोक्याने नारळ फोडायचा ताबडतोब तयार. तसं डोकं आपटून जीव देईन. सदपचारे नामारोवत त्रिभुवन की मूरत दूध पीवत दूध पियो रे गोविंद लाला. देव प्रगटले. नामदेवाचा हातचा नैवेद्य खाला. त्याचा भाव कसा होता. या गवळणींचा गोपाळांचा भाव त्या पद्धतीचा होता. नैवेद्य हातीचा मूर्ती जेती नैवेद्य हाती काय सुरुवात काय नवे हा सामान्य महिमा संताला नैवेद्य नैवेद्य हातीचा मूर्ती आणि त्यामुळे ती गवळण काय म्हणते. आजच्या गवळणीच्या अभंगाचं गवळणरूपी अभंगाचं प्रथम देखिला डोळा बैसला देखिला डोळा बैसला कोणी
सगळे नाही गाववरच्या हसण्याच्या महापुरी रिंगणाची कोटी बरी प्राप्तीच्या पहिल्या तिरी पाहिला कोटीमधून एखादा परमार्थ करणाऱ्यामध्ये अधिकारी सिद्ध होत असतो. कोटीमधून एखादी विना, कोटीमधून एखादी मुक्ता, कोटीमधून एखादी जनाबाई, कोटीमधून एखादा ज्ञानोबा, एखादा नामदेवरा, एखादा तुकोबरा. कोटीमधून माऊलींचा पुरावा असतेच्या आम्हाला. तसं कोणी एकी त्या सगळ्या किती होत्या त्यांच्या चित्ताला कुठे वेध लागलेला आहे. चित्ताला वेध लागावा लागतो नामाचा, बोधाचा. आणि चित्त एकदा वेढलं तर त्याचा परिणाम वृत्ती देहभावावर राहत नाही. वृत्तीचं तादात्म्य ईश्वराकडे लागतं आणि देहाचा विसर पडतो. कबीर महाराजांच्या पोटरीचा लोचका तोडला कुत्र्याने. ब्रह्मानंदामध्ये निमग्न असणारे कबीर महाराज त्यांना भान नाही. दुसऱ्याने सांगितलं तेव्हा कबीर महाराज काय म्हणतात, कुत्ता जाणे चमडा जाणे. अशी भक्ती व्हावी लागते. याचा विसर आपल्याला पडतो का? ब्रह्मानंदे लागली टाळी सांभाळी. एका ब्रह्मानंदामध्ये वृत्ती जर निमग्न झाली तर देहाचा विसर पडतो. आणि तसाच विसर या गवळणीला पडला. आणि गोविंद घ्या दामोदर आपलं दूध घ्या नाही घ्या म्हणणारी गवळण काय म्हणायला लागली, गोविंद घ्या घे दामोदर घ्या घे कोणी बोलली नाही. एका गवळणीची स्थिती तर अशी झाली. काना तुझ्या मुरालीच्या पायी रे मन मोहिने डोळ्यामध्ये. पण वृत्ती त्या ठिकाणी परमानंदी लागल्यामुळे हे भान नाही. कपाळे गावाचं कुंकू डोळ्यामध्ये घालते ती आणि डोळ्यातलं काजळ त्याच्यावर लावते. असा देहभाव. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. आणि ज्याच्या अजून देहभाव हरपला नाही त्याला परमार्थाचा आनंद मिळणार नाही. मदालसीमध्ये एक टूक अशी आलेली आहे, एक प्रमाणास आलेली आहे. देहभावी व्यापलासी आता तुझं शिकविल कोण. जे देहभावाने व्यापलेली आहे त्याच्या संबंधाने माझे अशी संकुचित वृत्ती द्यायची झाली त्याला कुणी संत महात्मा देव कुणीच शिकू शकत नाही.
आणि मग अनुग्रह देताना सद्गुरू काय करतात, पहिला त्याचा देहभाव व्यावृत्त करतात, बाजूला करतात आणि मग त्याला हा वेध लागतो भगवंताच्या भक्तीचा, ज्ञानाचा, संत सज्जनांच्या संगतीचा. देहभाव पहिला दूर करता आला पाहिजे. मी देव नसून मी ब्रह्मरूप आहे, मी आत्मरूप आहे अशा बोधावर यायला पाहिजे. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरुण्या. अशी ही गवळणीची, अशी एकेका गवळणीची स्थिती पाहिली तर एक स्नान करत असताना कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी कानावर आल्याबरोबर एक नग्नाची धावत सुटली बाहेरी. काय स्थिती आहे, लोक काय म्हणतील याची लाज कधी वृत्तीवर असायला पाहिजे ना. लोक काय म्हणतील हे समजण्याकरता लाज भय शंका दुरावला मान आणि नकळे साधन या पण जे भानावरच नाही तर लोक काय म्हणतील याचं काय कशी स्थिती या विठ्ठला हिंदुस्थानी अभंग म्हणून उभारायचे. त्याच्यामध्ये ती म्हणते मैं भूली घर जाने अशी तिची अवस्था होण्याचं कारण काय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
दही घ्या दूध घ्या म्हणणारी गवळण अचानक असं काय झालं गोविंद घ्या दामोदर म्हणायला लागली. त्याचं कारण या दुसऱ्या चरणात सांगितलं. देखीला डोळा जे आपण डोळ्याने पाहतो ते आपल्या मनामध्ये ठसवतो आणि तीच वाचेतून बाहेर येतो. अंतरी भागे सोवाय बाहेर. पहिला परिणाम काय करतो? हा कॅमेरा डोळे हे दृश्य टिपतं अंतःकरणात जातं आणि मग अंतःकरणातून मुखावाटे बाहेर पडतं. हा नियम आहे सृष्टीचा. देखीला डोळा त्याला डोळ्याने यांनी पाहिलेलं होतं, तो अंतःकरणामध्ये बसला आणि मग त्यामुळं तोंडातून मुखातून बाहेर पडला. गोविंद घ्या दामोदर घ्या अशी कंडिशन. डोळ्यांना खूप जपा. डोळ्यामधून काय काय आत जातं. तोंड एवढं खात नाही एवढं डोळे खातात, ध्यानात ठेवा. पण डोळ्याचं खाणं कळत नाही. डोळ्याचं खाणं कळत नाही. जरी तुम्ही माळ घालून मांसाहार खायचं तोंडाने बंद केलं तर डोळ्यांनी बऱ्याच लोकांचा अजून मांसाहार चालू आहे. त्यामुळे डोळ्याने मांसाहार चालू आहे बऱ्याच जणांचा, त्यामुळे देव भेटना. डोळ्याने चूक केली. बिल्वमंगळ नाव होता भक्ती विजयामध्ये कथा आहे. बिल्वमंगळ नावाचा तो साधू आहे, परंतु डोळ्याने काय चूक केली माहिती का? वैराग्य निर्माण झालं आणि निघालं संन्यास जायचं कुठेतरी हिमालयामध्ये तपश्चर्या करायची. गाव सोडलं. गाव मदल करत आणि चाललेलं असताना एका ठिकाणी एका विहिरीवरती महिला पाणी भरायला आले आणि या बिल्वमंगळाची नजर त्याच्याकडे गेली त्या स्त्रीकडं आणि देखीला डोळा बैसाला म्हणी. विषयी तसाच असतो. जसं परमानंद तसं त्याचही आहे. आणि ती रूप डोळ्यामध्ये बसल्या अंतःकरणामध्ये विषय निर्माण झाला आणि त्या स्त्रीच्या मागं बिल्वमंगळ चालू लागला. तिच्या घरापर्यंत मागं गेला. सगळं विसरलं. काय संन्यास घ्यायला निघालेल्या माणसाची गोष्ट आहे. आपल्या आग्रस्ती माणसाची नाही. घरून का ते घर का सोडलंय? संन्यास घ्या. आणि रस्त्याने तोच विषय आला आणि त्या स्त्रीच्या मागं निघाला. पण देवाने सावरलं. म्हणलं संन्यास घ्यायला निघाले अजून आज्ञेने आपल्याला सावधान लागण्यात व्हायला जाईल. धोबिका पुतना घडकांना घाटका संसाराने नाही परमार्थे नाही केवळ त्याची दया आली आणि त्याच्यात वैराग्य निर्माण केला. मागे जाता जाता घरापर्यंत तिच्या गेला बाहेर आणण्यामध्ये थांबला आणि विचारात बदल झाला. त्या माऊलीला म्हणला माझे एक काम करता का? मी तुमच्या मागे आलोय कशा करता? मला 2 छत्रीच्या तारा आणा. बरं अजून त्या चांगला लालगुंद तापून द्या जरा, मला काम आहे थोडस. आणि लालगुंद तारा तापून आणायला सांगितल्या. अशाच हातात धरून उभ्या राहा. डोळे झाकून उभे राहिले. डोळे झाकून त्यात लालगुंद तापलेल्या तारा हातात धरून आणि बिल्वमंगळाने मला ज्या डोळ्याने धोका दिला ते डोळे ठेवायचे नाही आणि त्या डोळ्यामध्ये खुपसल्या. एवढं वैराग्य आणि विरक्ती असं लागते. विरक्ती वाचोरी कही ज्ञानाची तगण्याची नाही. हे विचारोने ठाई ठेवले देवे. वैराग्य जर नसेल तर जे सद्गुरु कृपेनं ज्ञान प्राप्त झालं तरी टिकणार नाही आणि ते अखंड होणार नाही. वैराग्य अतिशय आवश्यक. आणि म्हणून या डोळ्यातून जो देखीला डोळा तो म्हणता अंतःकरणात तो विषय बसतो. वाईट चांगलं डोळ्याला कळत नाही आणि त्यानंतर तो वृत्तीतून तोंडातून बाहेर पडतो. म्हणून देखीला डोळा बैसला म्हणी तो जीवधनी उच्चारी. आपले म्हणून देह मी देव माझा देहाच्या संबंधाने असणारी माझी अशी वृत्ती जी आहे ती निघून गेली. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. आपल्यांचा विसर भोला आपल्यांचा विसर
म्हणजे ज्याला आपला देह संबंध होता, देहाच्या संबंधाने माझे समजलेलं त्याचा विसर पडला. कशामुळे पडला? गोविंदानं कळा केली, कौतुक केलं आणि त्या गोविंद कळे. गोविंद गोविंद मना लागले छंद, मग गोविंद ते काय भेद नाही देवा कया. आनंदले मन आढळती लोचन, तुका म्हणे आळी जेवी मुलीची वेगळी. एक आळी पकडून असती आमची ती कीटकी भिंगुरटी आपल्या घरट्यामध्ये ठेवते आणि तिला जिवंत आहे तोपर्यंत खायचं नाही. तिला असा दंश करते, विषारी दंश असतो, तिच्या अंगाची लाई होते, आग होते त्या आळीच्या आणि तिला ध्यास लागतो. आता येईल आणि मला टोचील, आता येईल आणि मला टोचील असा ध्यास लागून तिला त्या आळीला त्या भिंगुरटीचं रूप प्राप्त होतं आणि ती बी उडून जाते नुसत्या ध्यासाने. मग तुम्हाला आपल्या जर परमात्म्याचा ध्यास लागला तर ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया, अशी स्थिती निर्माण होते. त्या डोळणीची त्या ठिकाणी झाली. आपुल्याचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुकी, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी विढोबा. दुसऱ्या अध्यायामध्ये जो बोले मदिरा खाए तोही मदिरानंदे नाचे गाये. दीड दमडीची दारू जर पेला, दीड दमडीची दारू जर पेला तर काय होतो? तो मदिरानंदामध्ये गाऊ नाचू लागतो. आता काहींना नाही माहिती दारू काय असते. मायबाप सरकारने आता किराणा मालातून द्यायची व्यवस्था केलेली, म्हणजे लहान मुलांना सगळ्यांना माहिती पडत वाईन द्यायचं चालू करलेलं. तर जो बोले मदिरा खाई तोही मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद रस सेविला आहे तो केविला आहे आवरला. दीड दमडीची दारू पिल्यानंतर 100 फुटाचा रस्ता चालायला पुरत नाही, तर ब्रह्मानंद सेवन केल्यानंतर काय स्थिती होईल? कैसी नशाए हरी कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो. अरे ह्या बाकीच्या नशेला तरी उतारा घ्यावा लागतो. काही काळ गेल्यानंतर ती उतरते ही नशा, पण या हरिनामाची नशा ज्यांना चढलेली आहे त्यांच्या संगतीमध्ये जाऊन पहा. त्यांना रात्रीचे 2 वाजलेत का 3 वाजलेत कळना. हे तरी उतरले हो घरी, पण हे 24 तास नशेत असतं हरिनामाच्या नशेमध्ये असणार.
रात न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. रात्री पहाटे 4 वाजता भंडाऱ्यावरून घरी निघावा. पहाटे 4 वाजता देवकडे भानावर येतील तेव्हा निघायचं. त्यांना का वेळ काळ कळत होती का कशामुळं? कैसी नशा है हरी नाम की जरा पी करके देखो. घेऊन पा आणि मग त्या ठिकाणी ज्यांनी ती नशा नाही केली त्यांना नाही कळणार. ते हसतील अशी कुठे स्थिती असते का? असा कुठे परमार्थ असतो का? आणि मग ते हसतील की नाही? मग जरी त्या ठिकाणी हसत असले तरी ज्याला ती स्थिती प्राप्त आहे त्या गवळणीची तुकोबाराय तिला सांगतात काही नाही, हे डोक्यात घेऊ नको, ते दुर्लक्ष कर. एक वेळ माऊलींचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर नशा होती, हरिनामाची नशा होती. स्वतःच्या मुलाला पायाखाली जोडवलं भाग नाही, हरिनामाची नशा होती. दुसरं आमच्या मीराबाई उदाहरण. कलियुगात ते मी हा पुरावा दिला. मीराबाई कोणत्या युगामध्ये? कलियुगामध्ये. मग द्वापार युगामधली असलेली गवळणींची अवस्था कलियुगामधल्या गवळणीने प्राप्त केली. हे कशा करता तर तुम्ही आपण सुद्धा ती स्थिती प्राप्त करू शकता गवळणींची, गोपाळांची. या तुकोबारायांनी त्या गवळणीला सांगितलं. गवळण म्हणते माझ्या या स्थितीला बाकीच्या ह्या गवळणी हसतात, काय करावं? त्यावेळेला त्या गवळणीला तुकोबाराय शेवटच्या चरणातून सांगतात, तुका मने हासे Thank you.
याचा अभंग होईल, त्यानंतर जय विठ्ठल होईल. आरती घ्यायचं असतं का? आरती घ्यायची आहे का? गणपती बाप्पाची आरती आणि आरती ज्ञानराजा हे घेऊ. या. विना विना किती याला टच करा, दोन्ही विधी आणलेला टच करा. शिंकेला लिहिले दुरे होतो